आज आपण बनवणार आहोत जवसाच्या बियांचे म्हणजेच फ्लॅक्स सीड्सचे लाडू. हे छोटे छोटे लाडू शरीरासाठी मिनी मेडिसिन सारखे काम करतात. जवसाचे बी भाजणं खूप गरजेचं असतं, तेव्हाच त्याचा पूर्ण फायदा मिळतो. अशी चटचट आवाज येऊ लागली की समजायचं जवस व्यवस्थित भाजलं आहे. जितकेही बिया आणि ड्रायफ्रुट्स घेतले असतील ते देखील ड्राय रोस्ट करूनच वापरायचे. त्यामुळे त्यातील अँटी न्यूट्रिएंट्स कमी होतात. तिळे देखील आपण भाजूनच घालणार आहोत. 1 कप पाण्यात साधारण 250 ग्रॅम गूळ घ्यायचा आहे. हे मिश्रण जास्त वेळ शिजवायचं नाही, फक्त गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत आणि त्यात एकतार येईपर्यंत शिजवायचं. आता एका जड तळाच्या कढईत तूप घेऊन त्यात गव्हाचं पीठ छान परतायचं, रंग बदलेपर्यंत आणि छानशी सुगंध येईपर्यंत. जवसाचे बी हे ओमेगा 3 फॅसिडचे सर्वात मोठे वनस्पती आधारित स्रोत आहे. हिवाळ्यात ओमेगा 3 ची गरज अजून वाढते, कारण ते आपल्या सांधांना ल्युब्रिकेट करण्याचं काम करतं. आता भाजलेलं जवस वाटून घ्यायचं, ते मिश्रणात घालायचं. नारळाचा चुरा, तीळ, ड्रायफ्रुट्स हे सर्व हलकेसे वाटून घ्यायचे आणि घालायचे. किसमिस, बिया हे सर्व नीट एकत्र मिसळून घ्यायचं. वरून आपण बनवलेलं गुळपाणी यात घालायचं आणि सगळं नीट एकत्र करून लाडू वळण्यासारखं मिश्रण बनवायचं. जर मिश्रण कोरडं वाटलं आणि लाडू वळत नसतील तर थोडं तूप आणखीन घालावं. बस, आता हवे त्या आकाराचे लाडू तयार करा. हे लाडू आपण आरामात 2 ते 3 महिने साठवू शकता. सकाळी 1 ग्लास दुधाबरोबर 1 लाडू खा, तुमचा पूर्ण दिवस सेट होईल. हिवाळ्यात आपली त्वचा खूप कोरडी होते, अशा वेळी जवस त्वचेच्या पेशींमध्ये ओलावा टिकवून ठेवते, हृदय, हार्मोन्स आणि मेंदूच्या पेशींना आधार देते, इम्युनिटी मजबूत करते, शरीरातील सूज कमी करते आणि वारंवार होणाऱ्या खोकला सर्दीपासून दूर ठेवते.